त्याचबरोबर कलंगूट युनायटेड बॉयज यांच्याकडनं या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचे अंतिम सामना स्पर्धेचा आपण मैदानामध्ये पाहतोय. कलंगूट चाइम वर्सेस दुसऱ्या बाजूने जांभळेश्वर बॉयज. सलामीची जोडी मैदानात आहे. प्रज्योत प्रज्योत पालियेकर, दुसऱ्या बाजूने सुबोध आहे आणि गोलंदाजीमध्ये पहिलं षटक पंचांकडनं इशारा आलाय. पहिल्या षटकात प्रितेश गोलंदाजी मार्कवर सज्जवतोय. येस, हिअर वी गो. पहिला चेंडू, सेंचुबल क्रिकेट आणि शॉटचा फिल्डर चेंडूवर येईल. एक धाव या चेंडूवर. आणि या पहिल्या चेंडूवर ही सिंगल धाव घेत प्रज्योत पालियेकर या सामन्यात आपल्या टीमचं खातं ओपन करतोय या ग्रँड फिनाले मध्ये. 5 ओव्हरची लढत जरूर आहे. जल्लोष आपण पाहणार आहोत या मेगा फायनल मध्ये. टाळ्यांचा आवाज आपल्या टीमसाठी. आता मात्र सुबोध सलामीचा बेनीचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर आणि समोर अगदी मोठा रनअप घेऊन गोलंदाजी सज्ज झालाय प्रितेश. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तर मात्र साठी माग होते पंचांकडे, परंतु जरूर निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. धावफलक स्थिरावलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि बिनबाद एकच धावफलक. टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी मेगा फायनल मध्ये आणि बघूया निर्णय कशा पद्धतीने ठरेल या संघासाठी. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक आहे प्रगतीपथावर. अल्टीपल्टीचा प्रयत्न फसला जरूर, परंतु जोवर चेंडूला या ठिकाणी बॅकअप दिला जाईल. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव सांघिक धावफलकात आणि धावफलक जो आता मात्र आपण पाहतोय 2 धावांवर. बरेचसे प्रेक्षक जांभळेश्वर बॉयज टीम साठी सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या दिसत आहेत प्रेक्षक वर्गांमध्ये. पुन्हा एकदा तुमचं देखील सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या मेगा फायनल मध्ये. यावेळी फसलेला फटका जरूर. या ठिकाणी चेंडूचा प्रवास लॉंग लेगच्या दिशेने. 2 फिल्डर चेंडू मागे आणि जोवर चेंडूची परती होईल 2 धावा या चेंडूवर मिळाल्यात आणि या दुहेरी धावनिश्चित धावफलक 4 धावांवर. कलंगूट चाइम संघासाठी आपण जर विचार केला तर कित्येक पाठीराखे त्यांचे सपोर्टर्स अगदी व्यासपीठाच्या समोर आणि ते देखील येणाऱ्या कालखंडात आपल्या टीमसाठी सपोर्ट करताना आपण पाहणार आहोत. त्यांच्याकडनं देखील होईल जल्लोष या मैदानावरती या मेगा फायनलच्या थरारा दरम्यान. फुल टॉस. चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईल बरोबर विकेट किपरच्या दिशेने. अतिशय सुंदर फेकी आणि या चेंडूवर मिळालेली एकमात्र धाव. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जांभळेश्वर बॉयज संघाचे सपोर्टर स्क्रीनवर आपण बघू शकता. आणि एवढ्या रात्री देखील हे नन्हे मुन्ने छोटे सितारे आहेत जांभळेश्वर बॉयज संघाचे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. यावेळी समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑनला चेंडू फरार झालाय. आर पार षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. हारी बाजी को जीतना हमें आता है आणि येणाऱ्या कालखंडात ते हरलेले सामने जिंकत अशा रीतीने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय.
कलंगूट चॅम्प क्रिकेट संघ आजच्या रात्रीतली अगदी पहिलाच सामना आपण आजच्या दिवसातला बघितला तर कलंगूट चॅम्प संघ जो पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केला. त्यांच्या खेळाडूंनी ताळमेळ या ठिकाणी पकडलाय आणि आता मात्र मेगा फायनल खेळताना आपण पाहतोय. मैदानात दुसऱ्या षटकाची सुरुवात होताना आपण पाहणार आहोत. गोलंदाजी दुसऱ्या षटकात देव हा सज्ज होतोय जांभळेश्वर बॉईज संघासाठी. बिनबाद धावफलकावर 11 धावा, शेवटच्या चेंडूवर निघालेला तो तगडा फटका ज्यावर 6 धावांची मोहर लावली होती जी सुबोध त्याच्या बॅटमधून. देव सुरुवात करतो दुसऱ्या षटकाची अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरून. फुल टच चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलं, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर क्षेत्ररक्षक चेंडूला देतोय बॅकअप, एक धाव आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आपण पुढे सरसावलेला पाहतोय 12 धावांवर. मेगा फायनलच्या सामन्याचे क्षण द्रोणच्या माध्यमातून देखील टिपले जात आहेत. आपण मैदानावरती द्रोणचं देखील पाहू शकतो आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण मेगा फायनलचं थरार आणि स्पर्धेचं या ठिकाणी थरार कित्येक क्षण याच्या माध्यमातून देखील टिपले जात आहेत. पुन्हा एकदा सुबोधसाठी क्षेत्रीय रचना सजावट केली जात आहे आणि ती क्षेत्रीय रचना या ठिकाणी सजवल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत गोलंदाज देऊ हा सज्ज होतो राईट ओव्हर द विकेट. ब्लॉक मध्ये चेंडू मिडावला फटका डीप लॉंग वरनं क्षेत्ररक्षक घेईल, चेंडूची परती करेल, एक सिंगल पुन्हा एकदा सुबोध याच्या बॅट मधून आणि या एका धावेनिशी धावफलक 13 धावांवर झालेला आपण पाहतोय. 13 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. 5 ओव्हरची लढत आहे. मागच्या सामन्यात 54 धावा बनवल्या होत्या कलंगूट चॅम्प क्रिकेट संघाने, परंतु या सामन्यात बघूया पुन्हा एकदा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग मिळाली आहे, परंतु 5 षटकात या ठिकाणी किती धावा बनवल्या जातील. यावेळी निश्चितच मोठ्या फटक्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि आता मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रेफर केलं जात आहे. फलंदाजांनी व्हाईट बॉल साठी मागणी केली आहे, परंतु बघूया या ठिकाणी काय असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. निर्धाव चेंडू व्हाईट बॉल साठी रेफर केला जात होता.
आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी फसलेला फटका आणि प्रॉपर कनेक्शन झालं या चेंडूवर. प्रज्योत पालियेकरच्या बॅट मधनं निघालाय हा षटकार. अयंक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक. शिरोडकर ओव्हर. फॉलोथ्रो मध्ये झेल साठी संधी होती, परंतु अशा पद्धतीचे झेल पकडणं फॉलोथ्रो मध्ये खूप कठीण. चांगला प्रयत्न मैदानात प्रज्योत साठी पुन्हा एकदा एक जीवनदान. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय तो 26 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलाय 26 धावांवर बिनबाद. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकात सगळे फील्ड 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये आणि फक्त 30 यार्ड सर्कल क्लिअर करणं गरजेचं आहे. परंतु त्या षटकात अयंक हा गोलंदाज आपल्या चतुरस्त्र गोलंदाजीच्या जोरावर या षटकात जकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो मैदानात. यावेळी मिड विकेटला भिरकावलाय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा प्रज्योत पालियेकरच्या बॅट मधून. चौकार प्रज्योतच्या बॅट मधून आणि धावफलक या चौकारणीशी 30 धावांवर परावर्तित झालेला आपण पाहतोय. यावेळी फक्त दिशा दाखवली चेंडूला.
काय कलात्मक फटका सजवलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराची नोंद. सांघिक धावफलक आता मात्र 34 धावांवर. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार निघालेत प्रज्योतीच्या बॅट मधून. सांघिक धावफलक जो परावर्तित झालाय विदाउट लॉस. 34 रन ऑन द स्कोरबोर्ड. थोडासा दुखापतीमध्ये आहे जरूर. फॉल्स रनअप आपण पाहतो अयंगच्या माध्यमातून. सांघिक धावफलकावर झाल्या 34 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आहे मैदानात प्रगतीपथावर आणि 5 ओव्हरची लढत. हा मेगा फायनलचा तरार आपण अनुभवतोय. जरूर 65-70 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आहे मैदानात. सलामीची जोडी आतापर्यंत नाबाद कार्य करते. ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चेंडूला भिरकावून दिलाय. डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चेंडू आउट ऑफ द पार्क. शिरोडकर ट्रॉफी षटकार. षटकातील सलामीचे 2 निर्धाव चेंडू. तदनंतर मात्र प्रज्योतने केलेला कमबॅक. सलग 2 चौकार आणि 5व्या चेंडूवर आता मात्र टोलवलेला षटकार. 40 धावांवर धावफलक. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटला. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात आणि बिनबाद 44 धावांवर धावफलक. धावांवर हे 34 षटक आहे प्रगतीपथावर. 5 ओव्हरची लढत. मेगा फायनलचा तरार. कलंगूट चॅम्प विपक्ष जांभळेश्वर बॉयज या 2 बलाढ्य 2 दिग्गज संघाबरोबर. ओव्हरपिच चेंडू खाली क्षेत्रात फटका सजवला. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक घेईल. चेंडूला गॅदर करेल. चेंडूची परती आणि तेवढ्यात एक सिंगल धाव ही फलंदाज सुबोधच्या खात्यामध्ये. एक सिंगल धाव कलंगूट चॅम्प टीमच्या खात्यामध्ये देखील आणि या एका धावेने 45 धावांवर धावफलक. बॅटची आउटसाइड एज. डीप पॉइंटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव या चेंडू मागे आणि या एका धावेनिशी आता मात्र 46 धावांवर धावफलक. 46. चौथं षटक या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ हा संपलाय. धावफलकावर 46 धावा. एका बाजूने नाबाद 37 धावांची खेळी प्रज्योत पालियेकर. दुसऱ्या बाजूने 9 धावांची खेळी सुबोध या सामन्यात करतोय. यावेळी झेलसाठी प्रयत्न होता. विकेट कीपरने छलांग लावली होती परंतु चेंडू निसटला. त्यानंतर एक सिंगल धाव. धावफलक आता मात्र 47 धावांवर.
निश्चितच मोठ्या फटक्यांची अपेक्षा वर्तवली जाते जरूर प्रज्योतच्या बॅटमधून. चौथ्या षटकात आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी. ओ यावेळी समोरच्या दिशेने बॅट मधला आवाज सांगून जातोय. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श झाला षटकाराची मोहर लावली होती प्रज्योतच्या बॅट मधून. आणि या 6 धावेनिशी 53 धावांची भागीदारी सलामीच्या भूमिकेत आपण पाहतोय. सलामी वीरांची नाबा 53 धावांची भागीदारी. काय तोडफोड बॅटिंग मैदानात 2 खेळाडूंकडनं. ओ यावेळी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क. येस इट इज युअर ब्युटी. प्रज्योत पालियेकर ऑन फायर. फोर्थ ओव्हर 59 रन ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस. 59 धावा धावपलकावर बिनबाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक 5व्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी संजय हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सुबोध स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने बेनीचा खेळाडू आहे. ब्लॉक मध्ये चेंडू मिडॉनला. फिल्डर या ठिकाणी डीप मिडॉनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाकारलं जातं. एकच धाव या चेंडू मागे. एका धावेने 60 धावांवर धावफलक. आता मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांवर धावफलक आहे. प्रज्योत पालियेकर काय तोडफोड बॅटिंग करतो या सामन्यात. ज्या खेळीसाठी ओळखला जातो ती विस्फोटक खेळी बऱ्याच वेळानंतर या सामन्यात या सगळ्या क्रीडा रसिकांना बघायला मिळाली. गोलंदाजीत हा दबाव देखील आपण पाहू शकतो. थोडस फॉल्स रनअप गोलंदाजीत. शेवटचे 5 चेंडू आहेत शिल्लक. 60 धावांवर धावफलक. अकुटाबाचा चेंडू स्क्वेअर लेगला फटका खेळला. ही सिंगल धाव जरूर आहे आणि या एका धावेनिशी अर्धशतक होत आहे प्रज्योत पालियेकर. एकदा जोरदार टाळ्या कलंगूट चॅम्प टीम साठी. एकदा प्रज्योत सेलिब्रेशन झालं पाहिजे बॅट वर करून. आणि आपल्या टीम साठी निश्चित छोटस सेलिब्रेशन. सुबोध आज या अगोदरच्या सामन्यात सुबोधने देखील हाफ सेंचुरी झळकावली आणि आता मात्र प्रज्योत पालियेकर परफॉर्मन्स दाखवतायत या महत्वाच्या सामन्यात ग्रँड फिनाले मध्ये. यावेळी फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय. उडवलाय. हवाई फायर. इट्स अ मॅक्सिमम स्टँड अँड डिस्पॅच.
लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. येस, इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा. आणि अवांतर धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. धावफलक 68 धावांवर. ओ, यावेळी स्ट्राईक घेण्यासाठी झडपड होत आहे मैदानात. आणि आता मात्र या चेंडूवर धावबा 2 विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, परंतु निश्चितच टाळ्या होतील कारण सलामीवीरांच्या भूमिकेत ती पार्टनरशिप 68 धावांची सलामीवीरांसाठी भागीदारी आपण बघितली. आणि सुबोध धावबाद स्वरूपात या ठिकाणी माघारी परतलाय. नवीन खेळाडू रामनाथ मैदानात जातोय. शेवटचे 2 चेंडू आहेत शिल्लक आणि धावफलकावर 68 धावा. ओ, फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आणि आता मात्र इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल टू गो. 68 लॉस ऑफ 1 विकेट. 68 धावा धावफलकावर 1 गडी बाद. ओ, यावेळी पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे नॉन स्ट्राईक वर फेकी. आणि या 2 धावेनिशी 70 धावांवर धावफलक. आता मात्र टार्गेट ठेवलं जातं ते ग्रँड फिनाले मध्ये. 71 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 71 धावा. मेगा फायनल. 71 धावांचा पाठलाग बघूया या ठिकाणी केला जाईल का. 71 रन रिक्वायर्ड फ्रॉम 30 बॉल्स. संपूर्ण स्पर्धेत एक शांत सुंदर पंचांची भूमिका सर सिद्धेशजी अरमलकर, सर गणेश सावळ देसाई, त्याचबरोबर सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. स्कोरिंग काउंटिंगच्या भूमिकेत आमच्या सोबत सर रुपेश जोशी, त्याचबरोबर डीजे डीजे आणि त्याचबरोबर ही फ्लड लाईट्स देखील आपण पाहिले ते सन्माननीय प्रसादजी कामत, त्याचबरोबर सरफराज शेख. आणि संपूर्ण स्पर्धा जी घर बसल्या देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता ती ग्रामीण टेनिस क्रिकेटची सगळी टीम, ज्यामध्ये सूरज लिंगायत, सौरभ लिंगायत आणि प्रणित लिंगायत ही त्यांची सगळी टीम आहे. आणि त्याचबरोबर मी सावराम शिरोडकर कॉमेंट्री बॉक्स मधून या सगळ्यांच्या वतीने या स्पर्धेदरम्यान खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण एक देखणी एक चर्चेतली एक मानाची स्पर्धा गेली कित्येक वर्ष या ठिकाणी घडवून आणली जाते. कैलासवासी अर्जुन आप्पा शिरोडकर यांच्या स्मरणात या ठिकाणी यांच्या आठवणीतनं ही होऊ घातलेली स्पर्धा. स्पर्धेचे मेंटॉर सन्माननीय प्रसादजी शिरोडकर, त्याचबरोबर कलंगूट युनायटेड बॉयज यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होऊ घातलेली स्पर्धा. आणि त्या स्पर्धेचा हा ग्रँड फिनाले आपण मैदानामध्ये पाहतोय.
बॅटची आउटसाइड एज शॉट तडमान या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकअप देतो. एक सिंगल. 71 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पहिली धाव धावफलकावर. फलंदाज साईराज याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेत मैदानात साईराज आपल्या टीमचं, त्यामुळे बॉयज क्रिकेट टीमचं खातं बंद करतोय. आणि आता मात्र कुमारो हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. आपण पाहतो या स्पर्धेचा ग्रँड फिनाले. आखूड टप्प्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान गोलंदाजी मैदानात. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकावर. बॅटची टॉप एज आणि सुंदर क्षेत्ररक्षण बंटी याच्या माध्यमातून चेंडू थांबवला जातोय. आणि एका निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकात. पहिल्या चेंडूवर झालेला सिंगल, तदनंतर मात्र सलग 2 चेंडू निर्धाव काउंटिंग होतात. पुन्हा एकदा गोलंदाज अरुण तब्बल 15-16 पावलांचं रनअप घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीत कुमारोच्या समोर सज्ज झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनला. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय. तब्बल 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय आणि बिनबाद 7 असं धावफलक. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी डीप स्क्वेअर लेगला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. फ्लड लाईट्स आपण पाहतोय ब्ल्यू एलईडीच्या माध्यमातून. सन्माननीय सरफराज शेख यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही ब्ल्यू एलईडीची लाईट्स देखील पाहतोय. त्याचबरोबर आमचे डीजे साऊंड प्रसाद जी कामत. वरपी चेंडू लॉंगॉनला. यावेळी चेंडूला भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच. 6 रन. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. झेलखाली विकेट कीपर सुबोध आणि कुठली चूक न करता झेलात रूपांतर. विकेटचा पतंग. पहिला गडी या ठिकाणी गारद झालाय.
सैराज जेलमधून मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहणार आहोत. पहिला गडी बाद आणि धावफलकावर झालेत 19 धावा. विकेटचा पतंग साईराज एक षटकार टोलवत 7 धावांची खेळी करत मैदानाच्या बाहेर गेला. धावफलकावर आपण धावफलक पाहतो 19 धावा, एक गडी बाद. 19 रन ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगती पथावर आणि गोलंदाजी रामनाथ एक सफलता प्राप्त करतोय. बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. येणाऱ्या कालखंडात 21 चेंडू उरलेत बाकी आणि 21 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा फटका जरूर फसलाय, परंतु आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. या दुसऱ्या षटकात एक षटकार, एक चौकार झाला, एक विकेट आणि त्यानंतर हा चौथा निर्धाव चेंडू या षटकादरम्यान आपण पाहतोय. संजय मैदानामध्ये खेळतोय स्ट्राईकवर. ब्लॉक मध्ये चेंडू मिड ऑफला फिल्डर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र धावफलक स्थिरावलाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि एक गडी बाद. धावफलकावर 23 धावा आपण पाहतोय. कुमारो एका बाजूने नॉन स्ट्राईकला, दुसऱ्या बाजूने संजय स्ट्राईकवर. ऑन साइडला फटका. 2 फिल्डर आहेत, बहुधा गॅप मधनं खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साइडला लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूला बॅकअप देतो. एक धाव आणि या सिंगल धावेनिशी मैदानात खेळ समाप्त होतो. तो निश्चितच 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर. आता मात्र 18 चेंडू मध्ये 47 धाव बनवायचे आहेत. 47 रन रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज.
एका विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. रिबॉलचा इशारा. धावफल कव्हर झाल्या तब्बल 29 धावा. पाठलाग करायचा आहे तो एका मोठ्या धावफलकाचा. फुलटॉस चेंडू, फसवा फटका आणि आता मात्र मिडॉनला झेलात रूपांतर. कुमारोच्या विकेटचा पतंग झालाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट या ठिकाणी प्रज्योतच्या गोलंदाजीत प्राप्त होताना आपण पाहतोय. कुमारो बॅक टू द पॅव्हलियन. प्रितेश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. प्रितेश नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झाला प्रज्योतच्या विरोधात समोर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनेशी धावफलक पुढे सरसवलाय 30 धावांवर. 14 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण. दोन तगडे खेळाडू मैदानामध्ये आहेत. एका बाजूने प्रितेश तर दुसऱ्या बाजूने आहे मैदानात नॉन स्ट्रायकिंग एंडला संजय. वेगवान वेगवान चेंडू. आवाज आपण पाहतोय गोलंदाजीत प्रज्योत पालियेकर साठी. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक स्थिरावलाय. तिसऱ्या षटकातील हा समाप्ती करणारा चेंडू असेल आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 71 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर 30 धावा आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी शरीरावर आदळतोय. लेग बाईटचा इशारा आणि लेग बाईटच्या रूपात मिळालेली सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. 40 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. 12 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. गोलंदाजीमध्ये 14 षटक. फुल टॉस चेंडू आहेत. ऑफसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. या चेंडूवर 2 धावा आणि आता मात्र नो बॉलचा इशारा. धावून पूर्ण केलेल्या 2 धावा आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा. एकूणच 3 धावा. यावेळी सुंदर चेंडू लॉंग आणला. हवाई फायर जरूर होता.
अतिशय सुंदररित्या चेंडूला थांबवलं मैदानात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मिड विकेटला. जवळजवळ आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवल्यात आणि धावफलकावर धावा झालेला आपण पाहतो 36 धावा, 36. अकुंटापचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव या चेंडूवर. ओव्हर चेंडू कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका. डीप कव्हरला एक सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी केली जाते. एक धाव. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळलाय. एक धाव या चेंडू मागे. 39 धावांवर धावफलक. यष्टीजीतसाठी प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेच समाप्त आणि सामना त्या ठिकाणी पलटवार होताना आपण पाहतोय. 39 धावा धावफलकावर झाले. टार्गेट 71. 7 चेंडू मध्ये यानंतर 32 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवर देखील एक मात्र धाव. थोडस ओव्हर थ्रो देखील होतोय परंतु एकच धाव या चेंडूवर. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 40 धावा. शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी. 6 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 5 षटकार हे आपल्याला टोलवावे लागतील आणि तरच आपला संघ या मेगा फायनल मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि गोलंदाजीत बघूया या शेवटच्या षटकात कोण असेल. जी स्पर्धा ज्याच्यासाठी घेतली जात होती ती मेहनत या ठिकाणी फळाला आली आहे. आणि हा मेगा फायनलचा थरार मैदानात. बॅटची आउटसाइड एज शॉट. थर्डमॅन या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन वरनं फेकी करेल. 2 धावा आणि या दुहेरी धावनीशी
धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. शेवटचे 4 चेंडू आहेत शिल्लक. धावफलकावर झाल्यात 42 धावा. ओ यावेळी सुंदर फटका समोरच्या दिशेने. डीपला चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. ओ यावेळी निश्चितच बहुधा फलंदाज या ठिकाणी बॅटची कट घेतली जाते आणि त्यामुळे तो पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मैदानाच्या बाहेर गेलाय. विकेटचा पतंग झालाय. पहिली विकेट या ठिकाणी सुबोधच्या गोलंदाजीत विकेट प्राप्त होत आहे. ओ यावेळी निर्धाव चेंडूची खेच समाप्त. आता मात्र शेवटचा चेंडू आहे शिल्लक. मेगा फायनल ग्रँड फायनल मधील हा शेवटचा चेंडू आणि खूप धाव बनवायच्या आहेत. ओ यावेळी स्विंग अँड मिस आणि अशा रीतीने सामना फिनिश. ग्रँड फायनल मध्ये कलंगूट चॅम्प क्रिकेट संघ मारतोय बाजी आणि शिरोडकर ट्रॉफी 2025 चा विजेता कलंगूट चॅम्प क्रिकेट संघ आपण पाहतोय. जांभळेश्वर बॉयज क्रिकेट संघाला पराभूत करत या स्पर्धेमध्ये विजेता ठरतोय. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आयोजन कमिटीचे असतील सन्माननीय प्रसादजी शिरोडकर साहेबांचे, त्याचबरोबर आमचे मित्र प्रज्योत देखील, सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.